गेल्या 20 वर्षांपासून नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातपूर येथील जलतरण तलाव येथे भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। या अनुषंगानेच आज दशरथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले। दरम्यान यावेळी सुरुवातीला दशरथ पाटील यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। तसेच या स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। आलेल्या सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्याच्या आणि नव्याने जलतरण सुरू करणाऱ्या उत्साही खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मुला-मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली। स्पर्धा प्रवेश निशुल्क असल्याने जिल्ह्यातील 200 लहान मोठ्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला। सर्व गटातील मुलांना फ्लोट बांधून व फ्लोट शिवाय अशा 2 विविध गटात स्पर्धा झाल्या। कुपनद्वारे लकी ड्रॉ काढून मान्यवरांच्या हस्ते पहिल्या 3 स्पर्धकांना सायकल, गॉगल, मेडल व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। इतर सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। और नासिक के सारे को काफ़ी मैं इस बात को पहले ये कहना चाहूँगा कि दशरथ पाटिल सर, अगर उन्होंने ये स्विमिंग पूल ही नहीं यहाँ दिया होता तो ये बच्चे बनते कहाँ से। किसी भी कोच संस्था को सबसे पहले एक स्टेज चाहिए होता है, ग्राउंड चाहिए होता है। जो सर ने अपने टाइम में इस चीज़ को सोचा और इस चीज़ को बनाना बहुत तकलीफ होती है, जो ये काम करते हैं वो समझ सकते हैं। आज अगर 1989 में बेस्ट प्लेयर का अवार्ड इंडिया से मिला था और उसके बाद मुझे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ने हायर कर लिया था गवर्नमेंट ने, और मुझे 3 साल यूएस ट्रेनिंग में भी भेजा गया। और उसके बाद मैंने यूएस रिकॉर्ड बनाए, इंडिया में आने के बाद कई सारे रिकॉर्ड बनाए। और 97 में मैं जब 16 साल का था तो स्पेशल स्पोर्ट्स कोटा से डायरेक्ट मेरी इंस्पेक्टर से ज्वाइनिंग हुआ था। उसके बाद 2004 में मैं ऑफिसर बना और जब मैं फील्ड में ड्यूटी दे रहा था तो मेरा मन नहीं लगता था। एक्चुअली 23 साल स्विमिंग कैरियर निकालने के बाद मैं फील्ड में सारी ड्यूटी दे रहा था, लेकिन मेरा दिमाग दिल इस स्विमिंग पूल के पानी में ही घूमता रहता है। लास्ट में मैंने डिसीजन लिया कि मेरे अंदर जो है मैं अपने देशवासियों को देना चाहता हूँ। मेरा एक ही सपना है कि ओलंपिक में अभी तक हमने मेडल तक नहीं पहुँच पाए। मैं अपनी पूरी ज़िंदगी की सारी कोशिश लगाऊंगा उस ओलंपिक के गोल्ड मेडल के लिए, ना कि मैं ब्राउन सिल्वर सोच रहा हूँ। ओलंपिक गोल्ड मेडल हमारा ही देश का आना चाहिए, यही मेरा सपना है और उसके लिए हम सब प्रयास करेंगे। अकेले किसी का नहीं हो सकता। नासिक के कई सारे सीनियर्स कोचेज हैं जो नासिक में आज अगर स्विमिंग इस लेवल पे है तो सर यहाँ पर हैं, निमालते सर हैं, घनश्याम सर हैं, शंकर सर हैं, कई सर हैं। मैं कुछ लोगों का नाम शायद ना ले पाऊँ, लेकिन यहाँ बहुत सारे ऐसे हैं जिन्होंने अपनी तरफ से बहुत मेहनत की है और इस लेवल पे पहुँचा है। मुझे उन सबको भी मैं नमस्कार करना चाहूँगा। और आने वाले भविष्य के लिए बच्चों को अपनी मेहनत पे सिर्फ आप अपना भरोसा रखिए, बाकी सब ऊपर वाले पे छोड़ दीजिए, सब आपको मिलेगा। बस मैं यही कहना चाहूँगा। धन्यवाद, शुक्रिया। आम्ही तरण तलावाची बाब घेऊन गेलो तर आप्पांनी पहिले खेळाडूंना प्रोत्साहन दिलाय, त्याबद्दल सर्वांनी आप्पांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे। कारण काय, आप्पा राजकारणात आहे पण शब्द हा आपल्याला स्पोर्ट्ससाठी त्यांनी दिलेला आहे। एवढंच काय, 41 वर्षापूर्वी जे रोपटं लावलेलं आहे ते आम्ही इंटरनॅशनल पर्यंत नेलेलं आहे। आप्पा आमची एकच इच्छा आहे का नाशिकचा खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत जावा, आणि निश्चितच असं जर संख्या असेल तर निश्चितच नाशिकचा खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत जाईल। माझ्याबरोबर सोनकांबळे सर असो, शंकर सर असो, घनश्याम सर इथं बसलेले आहे। घनश्याम सरांचं 56 तासाचं रेकॉर्ड आम्ही दोघांनी करून घेतलेलं आहे। असे अनेक रेकॉर्ड सांगता येईल का चालायच्या अगोदर आम्ही पोहायला शिकवलेलं आहे। असे भरपूर 41 वर्षाचा आहे, जास्त तुमचा वेळ घेत नाही। जे आयोजक नियोजक आहे त्यांचं परत एकदा माझा सत्कार केला त्याबद्दल आभारी करतो आणि धन्यवाद। मी IPI महेश हिरे पोलीस
इन्स्पेक्टर नाशिक. माझी पोस्टिंग आता मुंबईला आहे, पण मी सरावासाठी मला महाराष्ट्र पोलिसांनी वेळ दिला आहे 1 वर्षासाठी. मी नाशिकचाच आहे आणि जस्ट आता जूनमध्ये 2025ला हॅलो येतो आता जून 2025ला अमेरिका येथे वर्ल्ड पोलीस गेम झाला. त्यामध्ये मी गोल्ड मेडल आहे. 42 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीसला मेडल मिळालं आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे की 4 वर्षामध्ये मला ते मिळालं. त्यामुळे मी मिळवू शकतो नाशिकचा आहे, तर मला असं वाटतं की हे पण यापैकी बरेच जण असे आहेत की ऑलिम्पिक खेळू शकतात, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळू शकतात, एशियन खेळू शकतात. आणि विशेष म्हणजे तसेच अप्पा पाटील सर सगळ्यांनाच ओळखतात आणि आपण त्यांना ओळखतात. यांचं योगदान स्पोर्ट्समध्ये खूप मोठं आहे. याच्यामुळेच हे सगळं स्विमिंग पूल आणि हे जेव्हा ते महापौर होते तेव्हा त्यांनी बरेच रिन्युएशन 3 स्विमिंग पूल बांधलेत. आणि निंबाळकर सर आहेत. आपल्याला आनंद वाटतो की निंबाळकर सरांचा आता ऑलिम्पिक सदस्य म्हणून निवड झालेली आहे. तर नाशिकमध्ये एवढं मोठं आपल्याला लाभलेलं हे मार्गदर्शन. त्यानंतर आवर्जून मी दीपक कुमार सर आहेत, माजी पोलीस आयुक्त होते CRPFमध्ये. त्यांना एशियन मेडल आहे आणि त्यांचे टोटल 400 मेडल आहेत. आणि मी जे मेडल मिळवले ते त्यांच्याकडे 25 मेडल आहेत. असे ऑलिम्पिक कोच आपल्याला विशेष नाशिकाला लाभले आहेत. त्यांनी स्विमिंग पूल घेतले आहेत. त्यानंतर विशेष घनश्याम सर हे भोसलामध्ये खूप चांगले प्लेयर त्यांनी घडवले आहे. शंकर सरांना सगळेच ओळखतात. शंकर सरांसारखे आणि यांच्यासारखे कोच आपल्याला लाभले आहेत. तर मला असं म्हणणं आहे की आपण स्टेट, नॅशनल आणि ह्या लेवलला न बघता पालकांना पण मी विनंती करतो की मुलांना स्वप्न द्या. वर्ल्ड चॅम्पियनशिपचं, इंटरनॅशनलचं, ऑलिम्पिकचं. तुम्ही स्वप्न बघितलं तर ते स्वप्न बघतील. तुम्ही स्टेटलाच म्हटलं अरे असू दे रे, जाऊ दे रे, आता स्टेट तरी मिळालं, नॅशनल बघू, असं नका करू. कराल तर 100% असं करा की त्याला स्वप्नच ऑलिम्पिकचं दाखवा. जोपर्यंत स्वप्न तुम्ही बघत नाही तोपर्यंत तिथपर्यंत जात नाही. तर माझा प्रवास खूप जणांच्या सहकार्याने झाला आहे. मी सर्वांना धन्यवाद करतो की प्रत्येकाने ऑलिम्पिकचं स्वप्न बघा आणि शरीरावर टॅटू काढाल तर ऑलिम्पिकचं काढा. म्हणजे स्वप्न आणि टार्गेट हे दोन्ही मिळतात. धन्यवाद सर, मला इथं बोलला आपण. आता यावेळेस 200 किती म्हणजे वाढ झाली, बरोबर आहे का नाही? मग डॉक्टर परवडला का जलतरण तलाव परवडलं? मला सांगा या गावात. डॉक्टरला पैसे परवडले का जलतरण तलाव परवडला? हे सांगा आरोग्यासाठी. जोरात सांगा ना, म्हणजे मला कळलं पाहिजे. मग आई वडील परवडले का शेजारी परवडले? आई वडील परवडले. त्यामुळे म्हणून आता हा कार्यक्रम यांनी सगळ्यांनी सांगितलं. 10 डिसेंबर हा जरी वाढदिवस असला तर कुठलं तरी निमित्त असल्याशिवाय माणसांना संधी मिळत नाही. आणि या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळी फौज तुम्हाला संधी देते. आई वडिलांना इथं येतात, बरोबर आहे का नाही? कोणाकोणाचे आई आणि वडील दोघे आले? हातवर करा. दोघंही, हा, आई वडील दोघंही बरोबर आले, बरोबर. आता मला माहिती आहे दुसरा हात कशाला वर होईल. सगळ्यांची आई कोणाकोणाची बरोबर आली? हातवर. लकी ड्रॉ काढायचा. मी जास्त काही बोलणार नाही, कारण तुमच्यासाठी एकच मी आता प्रार्थना करेल का तुम्ही सगळे ऑलिम्पिकमध्ये. आमचे शंकर सर म्हणाले आत्ता, काय म्हणाले सर? नॅशनल स्तरावरती आपली मुलं जावी, आपल्या मुलांचं नाव पुढे जावा. सगळ्यांनी तुम्ही पण खूप पैसे मागायचे नाही आई वडिलांकडे. सारखे पैसे कोण कोण मागतं? दात क्या जरूरत है? देखिए, दात तो अभी आपके मुझे जे जास्त पैसे खर्च करतात लहानपणी ते मोठेपणी आई वडिलांना त्रास देतात. स्वतःचं उत्पन्न तयार करत नाही. त्यामुळे आपण आई वडिलांनी सांगितलेल्या आज्ञाचं पालन करायचं असतं. शाळेत जायचं असतं. इकडे घेऊन आल्यानंतर इकडे यायचं असतं. नाही तर रस्त्यानेच म्हणायचं हे घेऊन द्या, ते घेऊन द्या. आई वडिलांना पगार 20,000 तुम्ही सांगता 25,000ची वस्तू द्या, बरोबर आहे का नाही? असं करायचं नाही. कोण करतंय असं? तू करा. कोणीच करत नाही. आता तुम्हाला जलतरण स्पर्धा जे सालाबादाप्रमाणे आपणच्या वाढदिवसानिमित्त 20 वर्षापासून या स्पर्धा होत आल्या. या स्पर्धामध्ये पूर्ण जिल्ह्यातून बाहेरून बरेच विद्यार्थी सहभाग होतात. सिंधुदुर्ग, मावळ या जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभाग झाले ते पण आज या कार्यक्रमाला आणि या स्पर्धेला उपस्थित झाले. मी सगळ्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं धन्यवाद करतो की आपण दरवर्षी
नेहमी उत्साहामध्ये आपण सहभाग होतात. वाढदिवस हा निमित्त असतं. आपणना नेहमी लहान मुलांमध्ये एक उत्साह आणि प्रेरणा देण्याची एक ती नेहमीच त्यांनी ते ठेवला पायंडा. 20 वर्षापासून या स्पर्धा होत आल्या. मी सातपूर जलतरणचे व्यवस्थापक, नाशिक महानगरपालिकेचे सगळे व्यवस्थापक, कर्मचारी आणि सगळे अधिकारी यांच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. तसंच खाजगी शाळांमधले सगळे कोचेस यांचा पण सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये जे सगळे सहभाग झाले यांच्या सगळ्यांचा मी धन्यवाद करतो. व नेहमी जो आमच्या हरिपाठ मित्र मंडळ गंगापूर गाव शिवाजीनगर त्यांचं पण मी धन्यवाद करतो. आपण सगळ्यांनी असंच सहभाग होत राहा आणि ही मोहीम नेहमी दरवर्षी नेहमी राहत राहील. धन्यवाद. या प्रसंगी माजी महापौर दशरथ पाटील, भाजप पदाधिकारी प्रेम पाटील, रोहित पाटील, एशियन स्विमिंग अकॅडमी दीपक कुमार सिंग, श्वेता सिंग, अमेरिका शूटिंग जागतिक गोल्ड मॅन महेश हिरे, व्यवस्थापक अरुण पवार, निंबाळते सर, हरिपाठ मित्रमंडळ गंगापूर अध्यक्ष प्रकाश पाटील, रूपचंद काठे, शंकर पाटील, अनिल निगळ, काळू काळे, संजय पाटील, अभिजित गोधडे, राजेंद्र पाटील, युवराज हजारे, माया जगताप, शंकर मादगुंडी, विकास भडांगे, सुनंदा डागळे, वाळू नवले, सनी बडगुजर, घनश्याम कुवर, दिनेश भाबड, हिरेन बुजरुबू, संकेत कंसारा, सरेजेरा वाघ, निपुण केळुसकर, सोमनाथ मेहेरे, प्रणव जगताप, जयेश वाघ, चेतन चौधरी, रुपेश ठोंबरे, मंगेश देवरे, शुभम सांगळे, प्रणव गुरळे, योगेश मकवान, मदन भाऊ, प्रणव पगार, अमोल खांडबहाले, लखन लांबे आदी जण तसेच जलतरण तलावाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सत्र संचालन हरी सोनकांबळे यांनी केले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.